ट्रायलला मी तिला बघितलं नाहीये किंवा हे ट्रायल झालेत ते हिने पण बघितलं नव्हतं की माझ्यावर ते कपडे कसे दिसत आहेत. म्हणजे मोमेंट मी तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तिची ती ठुमकत नार करत जेव्हा ती आली शी वॉज लुकिंग द प्रिटीएस्ट. आणि मी हे खरंच सांगेन ते जे येतात ना वरून तर त्यामध्ये हिची साडी आणि तिच्या आईची साडी लग्नातली ते सेम होते. सेम याचे म्हणजे ते कलर कॉम्बिनेशन. हा म्हणजे ते सेम त्या फुलांची जी चादर होती ना त्यात माझ्या आईचा शालू होता. सो आईचा शालू हा आणि मी आईच्या शालूचा जो रंग होता एक्झॅक्ट त्या कलरची मी साडी बनवून घेतली होती. म्हणजे तेजस्वीने जी तिला रेफरन्स मी तो दिला होता की आईच्या शालूसारखा मला शालू बनवायचा आहे. सो तू जर पिक्चर नीट बघशील तर वरचं असं वाटेल की तेच कापड घेऊन वरचं बनवलेलं आहे. पण तो आईचा शालू आहे. आईचा शालू आहे तो. वाव यार खूप मस्त थॉट आहे हा. आणि मी तिला असं येताना बघितलं नाही वॉज लाईक लिटरली मी खूप मेस्मराइज्ड होतो की अरे यार शी इज लुकिंग सो ब्युटिफुल. म्हणजे आणि इतकं छान होतं की जवळची लोक होती फक्त फॅमिलीज होते आपले सगळे फ्रेंड्स आहेत आजूबाजूला आणि आपण ते बोलतो एक मोमेंट आहे तो जगतोय. आणि इतके वर्ष आता इतके महिने इतर मित्रांचे वगैरे आपण लग्न बघितले ते असं अंतरपाठ धरणं जिथे एकेकाळी मी होतो जो अशा अक्षता फेकून फेकून मारायचो आणि आता तिकडे मी होतो त्या पाठावर उभा होतो. सो एव्हरीथिंग वॉज लाईक इट्स हॅपनिंग. म्हणजे तुम्हाला माहिती आहे असं एक फ्लॅशबॅक चालू होतो आणि खरंच तो फ्लॅशबॅक चालू होतो. खरंच होतं की मी तर स्वतः असं बघितलंय की अरे हे लोक मारतायत आणि माझ्या आजूबाजूला मित्र आहेत हे सगळे उभे आहेत आणि एव्हरीथिंग वॉज व्हेरी ड्रीमी. आणि तो अंतरपाठ जेव्हा खाली झाला इतके वर्ष मी कोणाला तरी उचलत होतो आज मला उचललं जातंय समोर ही आहे. म्हणजे मी नाही ते व्हिज्युअल्स म्हणजे त्या मोमेंटला ना तुमच्या अवतीभोवती सगळं बोलतो ना एक पिन ड्रॉप सायलेन्स क्रिएट होतो ना. म्हणजे एवढ्या आवाजात सुद्धा फक्त तुम्ही आणि तुमच्या पार्टनरला आणि एव्हरीथिंग ओ शिट इट्स हॅपनिंग.